लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। मी राकेश चन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, ते म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची ई-केवायसी ची लास्ट डेट ही 18 नोव्हेंबर होती, परंतु त्यामध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे। तर आता लाडकी बहीण योजनेची जे ई-केवायसी ची लास्ट डेट काय आहे ते संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ॲड करण्यात आलेल्या आहेत, ते म्हणजे काय ते पुढे तुम्ही समजून घ्याल। तर चला, पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण समजून येणार। तर चला, आपण वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, अदिती तटकरे यांनी याची माहिती दिलेली आहे, ट्विट केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, यामध्ये पूर्वीची तारीख दिनांक 18 नोव्हेंबर 2025 ही होती, परंतु अनेक लाभार्थी काही वैयक्तिक किंवा नैसर्गिक किंवा वेबसाईट पण काम करत नव्हती, त्यामुळे त्यांची KYC ची प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकली नाही किंवा अनेक अडचणी आल्यात। त्यामुळे शासनाने यामध्ये मुदतवाढ करून तुम्ही बघू शकता इथे 31 डिसेंबर 2025 पर्यंत यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये तुम्ही बघू शकता, आणखी एक पॉइंट नमूद केला आहे की ज्यांचा पती नसेल किंवा कुणाचं घटस्फोट झाला असेल किंवा कुणाला वडील नसेल तर त्यांनी KYC कशी करायची, तर त्यांच्यासाठी एक पर्याय आला आहे, तो म्हणजेच त्यांना त्यांच्या वडिलांचे किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहे। आणि त्या संबंधात काही वेबसाईटवर अपडेट येईल तर मी तुम्हाला तसं सांगणारच। आणि तुम्ही बघू शकता, इथे नमूद पण केले, ते तुम्ही नियमितपणे ते वाचून घ्या। आणि खाली स्क्रॉल केले की तुम्ही बघू शकता, या निर्णयामुळे अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळू शकतो। आणि इथे तुम्ही बघू शकता, त्यांनी पण तसं ट्विट केलं आहे। आणि थोडं खाली स्क्रॉल केले की त्यांनी एक पोस्टर पण टाकले, यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहे, तुम्ही बघू शकता। हे संपूर्ण वाचून घ्या व समजून घ्या। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही कन्फ्युजन असेल तर नक्की कमेंट करा। धन्यवाद।